श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना मी रेडीमेड जो ड्रेस असतो त्याला जी बाई आहे ती कशी बसवायची ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कशा पद्धतीने बाई स्टिच करायची ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा हा ड्रेस आहे आणि या ड्रेसला आहे ना बाई आतून असते. तर तुम्हाला दाखवते मी. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, ही जी बाई आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि कस्टमरचं किती माप आहे किंवा त्याला कितपत बाई म्हणजे किती उंची लागते बाईची. तर बघा अशी टीप दिलेली असते आणि ही टीप आपल्याला उसून घ्यायची आहे आणि बाई काढून घ्यायची. तरी बघा सहज निघून जाते ती बाई काढून घेतलेली आहे आपण. आता आहे ना ड्रेस आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आता बाई बघूया. तर बघा ही बाई निघालेली आहे आणि आता बाईची उंची कस्टमरने आपल्याला 3 सांगितलेली आहे. तर आपल्याला आहे ना 3.5 म्हणजे अर्धा इंच वाढवा घ्यायचा आहे. तर बघू शकतो तुम्ही इथून घेणार आहोत आपण. आता याची वरतून नाही कट करायची कारण हा आकार कट होतो. तर बघा इथं समजा 3ची बाई घ्यायची आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढवा घ्यायचा आहे. तर बघू शकतो तुम्ही. तर 3.5चं अंतर इथून येतं. तर आता एवढी बाई आपल्याला आहे ना कट करायची आहे 3.5च्या अंतर. कारण आपण आहे ना थोडंच घेतलं असतं 3.25, पण कसं आहे ना थोडंसं जोडताना कमी जास्त होतं त्यामुळं. आता बघा मी एवढी बाई खालनं कट करते, वरचा आकार कट करत नाही आहे. मी माझी बाई लावण्याची पद्धत सांगते आहे. तर बघा आणि ना या बाईला जास्त काही आकार म्हणजे खोलगट आकार वगैरे काही नसतो. पुन्हा सारखी करून घ्यायची आपल्याला. आणि हा आकार पण थोडासा सारखा करून घ्यायचा आहे. थोडासा गोलाकार असा कट येईल आणि हे दोन्ही चारही आकार सेम झाले पाहिजे अशा पद्धतीत कट करून घ्यायचं आहे. कपडा खूप सुळसुळा असतो याचा, म्हणजे काही ड्रेसचा नसतो, काहीचा असतो. तर बघा असा आकार देऊन घेतलेला आहे. तर ही बाजू ना समोरून आली पाहिजे खोलगट बाजू आणि जी वरची बाजू आहे ती पाठीमागच्या साईडने आली पाहिजे. तर चला आता ना मी याला आधी ना छान असा गोट मारून घेते. ना मी गोट मारून घेते. तर अशा पद्धतीने ही साईड म्हणजे ना आपली बाई उलटसुलट होत नाही. तर चला त्याला मी ना छान असा गोट मारते. हे बघा आता दोन्ही बाई आपल्या दोन्ही बाई छान अशा जोडून झालेल्या आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता दोन्हींचा मध्य काढायचा आहे, दोन्ही पण बाईंचा. इथं दोन्ही बाईंचा आपण मध्य काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर ही जी टीप आहे ना ही मी थोडीशी उसवून घेणार आहे बाई आपल्याला जॉईन करण्यासाठी. तर दोन्ही साईडने आपल्याला अशाच पद्धतीने ही टीप आहे ती उसवून घ्यायची आहे. तर हे आहे शोल्डर आणि इथं आपण बाईचा मध्य काढलेला आहे. तर ही खोलगट बाजू जी आहे ती समोरील साईडने आली पाहिजे. तर बघू शकता. तर ही आहे बाईची समोरील बाजू आणि इथं आपल्याला ना थोडंसं खालवर वाटतं आहे तर थोडासा कट देऊन घ्यायचा आहे.
कारण बाईला जेव्हा आपण गोट मारतो ना तेव्हा थोडीशी बाई कमी जास्त होते. तर बघा अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर थोडासा इथं कट मारून घ्यायचा आहे. तर आता मी इथं थोडासाच कट मारते, जास्त नाही मारत. तर बघा कस्टमरनी बाईची उंची आपल्याला 3 सांगितली होती. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं 3 आलेला आहे, म्हणजे 3 बाईची उंची आहे. तर इथं आपल्याला थोडासा कट तर इथं सफेद खडू आहे माझ्याकडं. पेन असेल तर पेनच्या साहाय्याने करा. तर मी इथं मला समजेल असं मी मारून घेतलेला आहे. तर तो मध्य आहे ना, तो आपल्याला इथं घ्यायचा आहे, इथं. आणि बाही जॉईंट करीत चालायची आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा असा ठेवायचा आहे इथं. आणि ठेवल्यानंतर बाई अशी आतमधून घ्यायची आहे दाब्याच्या. इकडे साईडला बाही कमी पडली तरी चालेल, कारण आपल्याला तिथे फिटिंगच करायची आहे. तर बघा आता याही साईडनं आपल्याला अशी जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा आपण दुसरी म्हणजे जी साईड आहे मध्ये काढल्यानंतर जोडून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. दोरे वगैरे जे असतील ते आपल्याला कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता आज आपल्याला ना ह्या साईडनी पण दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर चला मी आता याला दाबटीप देऊन घेते. तर बघा आता याला मी वरतून दाबटीप देते. आता हे ना ड्रेसचंच आधीच अशी घडी पडलेली आहे, तर त्याच्यामुळे तेही थोडंसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर शिलाईमध्ये झालेलं नाही आहे ते. तर बघा बाई पूर्ण जॉईन झालेली आहे. तर तुम्हाला मी आता अशाच पद्धतीने आपल्याला ही पण बाई जोडून द्यायची आहे. तर चला मी दुसरी पण बाई जोडून घेते आणि मग तुम्हाला फिटिंग दाखवते. आणि जर तुम्हाला इथं आहे ना जोडायला जर जॉईंट म्हणजे जे आहे तो जर अवघड जात असेल तर दुसरी एक पद्धत आहे, ती तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही अजून एक पद्धतीने जोडू शकता. तर बघा आता याची टिप पुसवायची राहिली, आता मी ही टिप पुसून घेते. तर बघा जर तुम्हाला तशी बाई जोडायला जरासं अवघड जात असेल तर इथं हा मध्य घ्यायचा आहे आपल्याला. त्याच बाईसारखं याला पण मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा ही जास्त कडाला येते. आणि हा शोल्डरचा मध्य याच्यावरती ठेवायचा आहे आपल्याला. आणि तुम्ही आता इकडं बाई जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने.
तर आता बाही जोडून झालेली आहे. तर वरतून आता याला पण दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. याची 32ची छाती आहे. तर 32च्या मी निम्म करायचं आहे, म्हणजे 16 एक 16 16 2 32. तर आता आपल्याला आहे ना अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता असं केल्यानंतर फिटिंग करायची पद्धत सांगते तुम्हाला मी. आता त्यांना जेवढं फिट्ट पाहिजे असेल ते कस्टमरच्या मतावरती असतं. तर बघा असा घेतलेला आहे. तर बघा आता दंडगेर घ्यायचा आहे आपल्याला. सहाचा दंडगेर आहे. ह्या पण साईडने मोजून घ्यायचा आहे आपल्याला दंडगेर. तर 32ची छाती होती. तर आता मी ना जास्त काही हे करत नाही. तर इकडनं 1.25 इंच आणि इकडनं 1.25 इंच फिटिंग करते. जास्त काही करीत बसत नाही, कारण कसं आहे ना फिट्ट होऊ नये म्हणून आहे ना मी आता अशा पद्धतीने तर नॉर्मल असा गोलाकार द्यायचा आहे. तुम्ही एक इंच पण घेऊ शकता. तर चला आता याला आहे ना अशा पद्धतीने फिटिंग करून घेते मी. बघू शकता तुम्ही. मी ते पेनच्या साह्याने खुणा करून घेतलेल्या आहे. तर आता याला ना फिटिंग करून घेते. तर बघा छान असं आता आहे ना टिप मारून झालेले आहे याला, बघा तुम्हाला दिसत असेल. तर आता याला मी ना पलटी करून घेते आणि बघू शकता तुम्ही छान असा ड्रेस आपला फिटिंग झालेला आहे. बाही पण बसून झालेली आहे.